महाराष्ट्राच्या एका दुर्गम भागात असा एक देव आहे जो मागणी करत नाही पण बळी स्वीकारतो. ज्या रात्री त्याचं नाव चुकूनही घेतलं जातं त्या रात्री गावात कोणीही झोपत नाही. कारण म्हणतात तो देव भक्तांना वाचवतो आणि अविश्वास ठेवणाऱ्यांना जिवंत ठेवत नाही. ही कथा आहे विसरल्या गेलेल्या देवतेची. अघोरनाथ. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत नकाशावर सुद्धा न सापडणारं एक छोटंसं गाव काळपाटी. हे गाव जंगलाच्या इतकं जवळ होतं की इथे सकाळी सूर्य उगवायच्या आधीच झाडांची सावली गावात पोहोचायची आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधीच अंधार गावात उतरायचा. काळपाटी गावचा एक विचित्र नियम होता. सूर्यास्तानंतर कोणीही देवाचं नाव घेत नव्हतं. कारण इथे देव म्हणजे फक्त भक्ती नव्हती, इथे देव म्हणजे भीती होती. गावच्या बाहेर दाट जंगलाच्या मधोमध एक प्राचीन दगडी देवालय होतं. कोणी सांगू शकत नव्हतं की ते मंदिर कोणी बांधलं ना कधी बांधलं. मंदिरात मूर्ती नव्हती, फक्त एक काळा दगड होता. त्या दगडावर कोरलेलं होतं एक चिन्ह, त्रिशूळ आणि त्याखाली रक्तासारखी दिसणारी लाल रेषा. तोच होता अघोरनाथ. गावातले म्हातारे सांगायचे, अघोरनाथ देव आहे, पण तो देवांमध्ये वेगळा आहे. तो भक्ती पाहतो पण भीती सुद्धा. पूर्वी काळपाटीत दर अमावास्येला अघोरनाथाची पूजा व्हायची. नारळ, फुले नाही, फक्त एक दिवा आणि शांतता. कोणी मोठ्यानं मंत्र म्हणायचं नाही, कोणी घंटा वाजवायची नाही. कारण म्हणतात अघोरनाथाला आवाज आवडत नाही. पण काळ बदलला, नवीन पिढी आली, शहरात शिक्षण झालं, देवावर विश्वास कमी झाला आणि हळूहळू पूजा बंद झाली. पूजा बंद झाल्यानंतर पहिल्या अमावास्येच्या रात्री गावातला एक तरुण मंदिराजवळून हसत हसत गेला. तो म्हणाला होता, हे सगळं अंधश्रद्धा आहे. त्या रात्री समीर घरी पोहोचलाच नाही. सकाळी जंगलात त्याचा मृतदेह सापडला. डोळे उघडे, चेहऱ्यावर भीती आणि शरीरावर एकही जखम नाही, फक्त छातीवर त्रिशूळासारखा काळा ठसा. गाव हादरलं, पण तरी सुद्धा लोक म्हणाले अपघात असेल. दुसऱ्या अमावास्येला गावातले कुत्रे रात्रभर रडत होते. मंदिराकडून धुरासारखा धूर येत होता आणि एक विचित्र गोष्ट, मंदिराच्या दगडावर ताजं रक्त दिसत होतं. त्या रात्री गावातल्या 2 लोकांना स्वप्न पडलं. तोच स्वप्न, एक उंच काळी आकृती, जाडजूट केस, डोळे लाल आणि एक आवाज, माझी आठवण ठेवा. गावातले म्हातारे हात जोडून रडले. आपण चूक केली, देवाला विसरलो. पुन्हा पूजा सुरू झाली, दिवा लावला गेला, शांतता पाळली गेली आणि त्या रात्री पहिल्यांदा गावात शांत झोप लागली. पण ही शांतता जास्त दिवस टिकणार नव्हती. कारण अघोरनाथ फक्त आठवण मागत नव्हता, तो काहीतरी परत घेणार होता. पूजा पुन्हा सुरू झाली होती, दिवा पेटत होता, गाव झोपत होतं. पण म्हाताऱ्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. कारण त्यांना माहीत होतं अघोरनाथ फक्त राग व्यक्त करत नव्हता, तो आठवण करून देत होता. काळपाटी गाव आज जसं होतं तसं नेहमी नव्हतं. 60 वर्षापूर्वी हे गाव समृद्ध होतं. पाणी होतं, शेती होती आणि देव होता. पण तेव्हा अघोरनाथाला देव म्हणून ओळख नव्हती. तो होता एक माणूस, त्याचं नाव होतं अघोर. तो गावात राहायचा नाही, तो जंगलात राहायचा. राख अंगाला फासलेली, जटजूट केस आणि डोळ्यात एक विचित्र शांतता. लोक त्याला घाबरायचे, पण संकटात त्याच्याकडेच जायचे. कारण अघोर जे बोलतो ते खरं ठरतं. अघोर देवपूजा करायचा नाही, तो ध्यान करायचा. रात्री स्मशानात अमावास्येला एकटाच. लोक म्हणायचे तो काळ्या शक्तींशी बोलतो, पण सत्य वेगळं होतं. अघोर स्वतःचा देह, मन, प्राण सर्व काही देवाला अर्पण करत होता. तो म्हणायचा, देव बाहेर नाही, देव सहनशक्तीत आहे. 1 वर्ष काळपाटीत भयंकर दुष्काळ पडला. लोक अघोरकडे गेले. त्याने सांगितलं, जंगलतोड थांबवा, नदी अपवित्र करू नका आणि अमावास्येला मौन ठेवा. पण गावकऱ्यांनी ऐकलं नाही. जंगल तोडलं गेलं, नदीत मृत प्राणी टाकले आणि अमावास्येला दारू आरडाओरड सुरू झाली. त्या रात्री अघोर ध्यानात बसला. अघोराची साधना संरक्षणासाठी होती, पण गावच्या पापामुळे ती साधना रौद्र झाली. अमावास्येच्या मध्यरात्री आकाश लाल झालं, जंगलात शांत झालं आणि अघोरच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. त्याच्या तोंडातून फक्त एकच वाक्य निघालं, आता मी माणूस राहणार नाही. सकाळी अघोर मृत सापडला, पण त्याचा मृतदेह कुजला नाही. गावकऱ्यांनी भीतीने त्याचं शरीर जंगलातच पुरलं. काही दिवसात त्या जागेवर एक काळा दगड उगवला आणि त्या दगडावर आपोआप त्रिशूळ कोरला गेला.
त्या रात्री गावकऱ्यांना स्वप्न पडलं. तोच आवाज, आता मी रक्षक आहे, पण विसराल तर मी भक्षक बनेन. भीतीपोटी गावकऱ्यांनी तिथे मंदिर बांधलं. मूर्ती नाही, फक्त तो दगड आणि नाव ठेवलं, अघोरनाथ. नियम ठरले, अमावास्येला मौन, सूर्यास्तानंतर नाव नाही. पूजा म्हणजे फक्त दिवा. जो नियम मोडेल तो परत येणार नाही. म्हातारे हे सगळं सांगत असतानाच गावातला एक मुलगा धावत आला. काका, मंदिरात दिवा आपोआप विझला आहे. आणि तेव्हा पहिल्यांदा गावात वाऱ्याशिवाय झाडं हलू लागली. अघोरनाथ पुन्हा जागा झाला होता. मंदिराचा दिवा आपोआप विझला होता. काळपाटी गावात तो क्षण म्हणजे मृत्यूची सूचना. कारण म्हातारे सांगायचे, अघोरनाथाचा दिवा जोपर्यंत पेटलेला असतो तोपर्यंत तो रक्षक असतो, पण दिवा विझला की तो न्याय करायला बाहेर पडतो. त्या रात्री वाऱ्याची एक झोतही नव्हता, तरी सुद्धा मंदिराभोवतालची झाडं एखाद्या जिवंत गोष्टीसारखी हळूहळू हलू लागली. कुत्री रडू लागली, गायी गोठ्यातून सुटू लागल्या आणि गावात एकच कुजबूज सुरू झाली. नियम मोडला आहे. आजपर्यंत अघोरनाथाचे नियम 3 होते, पण एक नियम कोणीच मोठ्याने सांगत नसे, कारण तो नियम फक्त एकदाच मोडला गेला होता. असत्य बोलायचं नाही. त्या जंगलात बोललेलं प्रत्येक खोटं देव ऐकतो आणि त्याची किंमत रक्ताने भरावी लागते. गावसभा बसली. सगळे घाबरलेले. कोणीच नजर वर करायला तयार नाही. तेवढ्यात म्हाताऱ्या पुजाऱ्याने हळू आवाजात विचारलं, आज कोण जंगलात गेला होता? क्षणभर शांतता आणि मग एक मुलगी रडत पुढे आली. राधिका. ती म्हणाली, मी गेले होते. गाव हादरलं. राधिकाचा नवरा 3 महिन्यापूर्वी जंगलात गेला होता. तो परत आलाच नव्हता. राधिकाने देवासमोर म्हटलं होतं, तो जिवंत आहे. पण सत्य वेगळं होतं. तिला माहीत होतं तो मेलाय, पण तिने हे खोटं देवाच्या जंगलात बोललं होतं. अचानक मंदिराच्या दगडावरून रक्ताची धार वाहू लागली. जंगलातून पावलांचा आवाज येऊ लागला. पण कोणीच दिसत नव्हतं. राधिकाच्या पायाखालची जमीन हळूहळू काळी पडू लागली. तिच्या कानात एक आवाज घुमला, असत्य, माझ्या क्षेत्रात, पाप आहे. ती किंचाळली आणि क्षणात ती जमिनी तोडली गेली. सकाळी त्या जागी फक्त एक राखेचा ढीग होता. म्हातारा पुजारी जमिनीवर बसून रडू लागला. तो म्हणाला, अजून एक मार्ग आहे, पण तो खूप भयानक आहे. तो मार्ग म्हणजे स्वच्छेने बलिदान. जो माणूस आपल्या इच्छेने अघोरनाथाला स्वतःला अर्पण करेल, तो देव गावाला माफ करेल. गाव शांत, कोणीच हलत नाही. तेवढ्यात एक आवाज आला, मी येतो. तो होता समीरचा भाऊ अमोल. तो म्हणाला, माझ्या भावाचा मृत्यू अपघात नव्हता. मी देवावर हसलो होतो. ही शिक्षा माझी आहे. तो जंगलाकडे वळला. मागे वळून फक्त एकच वाक्य म्हणाला, दिवा पेटलेला ठेवा. आणि तो अंधारात नाहीसा झाला. अमोल जंगलात शिरला. मागे गाव, पुढे अघोरनाथाचं क्षेत्र. कोणी त्याला थांबवलं नाही, कारण सगळ्यांना माहीत होतं, हा मृत्यू टाळता येणार नव्हता. जंगलात कसलाही आवाज नव्हता, ना पक्षी ना वारा, फक्त अमोलच्या पावलांचा आवाज. आणि मग तो थांबला. समोर तोच काळा दगड, तोच त्रिशूळ. पण आज त्या दगडातून हळूहळू एक आकृती बाहेर येत होती. उंच, अंगावर राग, जटाजूट केस, डोळे लाल. अघोरनाथ. अमोल गुडघ्यावर बसला, डोळे बंद. मी घाबरलो नाही, मी पळालो नाही. माझा जीव घे, पण माझ्या गावाला वाचव. क्षणभर शांतता. मग अघोरनाथ बोलला. तो आवाज जंगलातून नव्हता, तो आवाज अमोलच्या मनातून येत होता. भक्ती म्हणजे भीती नाही, भक्ती म्हणजे स्वीकार. अघोरनाथाने अमोलच्या छातीवर हात ठेवला. अमोल किंचाळला नाही, तो हसला. त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर आला आणि क्षणात तो राखेत बदलला. त्या राखेतून एक दिवा पेटला. त्याच क्षणी काळपटी गावात मंदिराचा दिवा आपोआप पेटला. वाऱ्याशिवाय झाडं शांत झाली. कुत्री गप्प झाली आणि पहिल्यांदा गावात सकाळचा पक्ष्यांचा आवाज ऐकू आला. गाव वाचलं होतं. म्हाताऱ्या पुजाऱ्याला रात्री स्वप्न पडलं. अघोरनाथ म्हणाला, मी देव आहे, पण मी दया विकत नाही. आठवण ठेवा, नियम पाळा, नाहीतर पुढच्या वेळी मी विचारणार नाही. आज बऱ्याच वर्षांनी त्या जागेवर मोठा रस्ता बनलाय. मोबाईल टॉवर उभा आहे. लोक हसत जातात. मंदिर बंद आहे. पण अमावास्येच्या रात्री त्या टॉवरखाली एक दिवा आपोआप पेटतो आणि जंगलातून आजही तोच आवाज येतो, माझी आठवण ठेवा. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.